सो हॅलो एव्हरीवन गाइज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅपराउंडचे रूल्स एक्सप्लेन करणार आहे. नक्की तुम्हाला कॅपराउंडच्या प्रोसेसमध्ये काय काय रूल्स फॉलो करावे लागतात, तर हे सगळे रूल्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खूप इम्पॉर्टंट रूल्स आहेत आणि सिंपल रूल्स आहेत. मी तुम्हाला गॅरंटी देतो की जर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलीत, हे सगळे रूल्स तुम्हाला समजतील. तर त्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचे असेल तर बॅच 2 ही आमची पर्सनल काउन्सिलिंगची अजूनही ओपन आहे. लवकरात लवकर ही बॅच 2 क्लोज होईल. जर तुम्हाला ह्या बॅच 2 मध्ये एनरोल करायचं असेल तर सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केले आहेत आणि सगळे डिटेल्स सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आम्ही काय काय तुम्हाला ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये फीचर्स प्रोव्हाइड करतोय, तर हे सगळे फीचर्स तुम्ही ह्या पोस्टरमध्ये बघू शकता. सो सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. तर आता आपल्या मेन टॉपिकला सुरू करूया. आतापर्यंत ना तुम्हाला सगळी ॲडमिशन प्रोसेस माहिती झालेली असेल ना, की तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये काय काय करावं लागतं. कारण की मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. जसे की तुम्हाला सगळ्यात पहिले ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो, त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला लागतात. डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर काही दिवसानंतर तुमची मेरिट लिस्ट येते, त्याच्यामध्ये तुम्हाला रँक समजतात. रँक समजल्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावा लागतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते. त्याच्या काही दिवसानंतर त्याचा तुम्हाला रिझल्ट समजतो, म्हणजे सीट अलॉटमेंट. नक्की तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागलाय आणि ह्याच्यामध्ये तुमचे मेन रूल्स चालू होतात. बऱ्याच मुलांना माहिती नसतं की कॅपराउंड 1 नंतर कोण मुलं कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकतात, कोण मुलं कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. हे काही मुलांना माहिती नसतं. कारण की ना आपण कॉलेजची लिस्ट त्या स्ट्रॅटेजीने बनवतो. म्हणजे जर आपल्याला कॅपराउंड 1 मध्ये हे कॉलेज मिळालं तर आपण बेटरमेंटसाठी जाऊन, म्हणजे कॅपराउंड 2 साठी जाऊन आपण अजून चांगल्या कॉलेजसाठी ट्राय करू शकतो. या स्ट्रॅटेजीने आपण कॉलेजची लिस्ट बनवतो. बट काही मुलांना हे कॅपराउंडचे रूल्स माहिती नसल्यामुळे ते कॉलेजची लिस्ट नीट बनवू नाही शकत. तर त्यासाठी हे रूल्स तुम्हाला माहिती करून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता आपण बघूया रूल नंबर 1. रूल नंबर 1 आहे पूर्ण सीट अलॉटमेंट बाबत. म्हणजे सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 1. कॅपराउंड 1 मध्ये तुम्हाला समजलं की तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागलाय, त्याच्यानंतर तुम्हाला काय काय करावं लागतं आणि कोण मुलं कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. आणि जर तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये कॉलेज नाही मिळालं तर तुम्ही परत कॅपराउंड 1चं कॉलेज कसे घेऊ शकता. तर हे आपण सगळे ह्या इकडे बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले ह्या रूल नंबर 1 मध्ये आपल्याकडे 3 कंडिशन्स आहेत. 3 कंडिशन्स कोणते आहेत? कंडिशन नंबर 1 आहे की जर तुम्हाला पहिलेच प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं तर तुम्हाला काय करावं लागेल. कंडिशन नंबर 2 आहे जर तुम्हाला पहिला प्रेफरन्स सोडून इतर कुठल्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं तर तुम्हाला काय करावं लागेल. आणि कंडिशन नंबर 3 आहे की जर तुम्हाला कॉलेजच नाही मिळालं तर तुम्हाला काय करावं लागेल. तर आपण कंडिशन नंबर 1 पासून सुरू करूया. म्हणजे जर तुम्हाला पहिल्याच प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं तर तुम्हाला काय करावं लागेल. आता पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं म्हणजे काय. आता एक तुम्ही लक्षात घ्या, जी तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेजची लिस्ट अपलोड करता, जी तुम्ही कॉलेजची लिस्ट बनवून त्या ऑप्शन फॉर्ममध्ये सबमिट करता, त्या कॉलेजच्या लिस्टमध्ये तुम्हाला कॉलेजेसचे प्रेफरन्स द्यावी लागते. म्हणजे प्रेफरन्स नंबर 1ला कुठलं कॉलेज आपल्याला पाहिजे, प्रेफरन्स नंबर 2ला आपल्याला कुठलं कॉलेज पाहिजे, प्रेफरन्स नंबर 3ला आपल्याला कुठलं कॉलेज पाहिजे. तर ह्या प्रेफरन्स वाईज आपल्याला कॉलेजची लिस्ट बनवावी लागते. आता जर तुम्हाला कॉलेजच्या लिस्टमधलं प्रेफरन्स नंबर 1ला जे तुम्ही कॉलेज ठेवलंय त्याच कॉलेजमध्ये जर तुमचा नंबर लागला तर ते कॉलेज तुमचं ऑटोमॅटिकली लॉक होऊन जातं. आता जर आपण हे कॅपराउंडच्या भाषेमध्ये बोललो तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होऊन जातं. आणि जर तुमचं कॉलेज ऑटो फ्रीज झालं, म्हणजे पहिल्याच नंबरचं तुम्हाला कॉलेज मिळालं आणि ते कॉलेज जर तुमचं ऑटो फ्रीज झालं तर तुम्ही पुढच्या कुठल्याही कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. तुम्ही ह्या ओव्हरऑल कॅपराउंडच्या प्रोसेसमध्ये एलिमिनेट होता. तुम्ही कॅपराउंड 2 मध्ये नाही पार्टिसिपेट करू शकत आणि तुम्ही कॅपराउंड 3 मध्ये सुद्धा पार्टिसिपेट करू शकत नाही. जे कॉलेज तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये मिळाले, जे तुम्हाला पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज अलॉट झालंय, त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला कंपल्सरीली ॲडमिशन घ्यावं लागतं. आता एकदा तुमचं कॉलेज ऑटो फ्रीज झाल्यानंतर तुम्हाला एक समजलं की त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं. सो त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागतं. आता सेल्फ व्हेरिफिकेशन म्हणजे काय, म्हणजे स्वतःहून स्वतःला व्हेरीफाय करणं. जे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरला असेल त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जे पण तुम्ही डिटेल्स भरले असतील, जसं की तुमचा नेम असेल, तुमचे जेंडर असेल, डेट ऑफ बर्थ असेल, परत इतर कुठले डॉक्युमेंट्स असतील तुमच्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स, तर हे तुम्हाला सगळे स्वतःहून व्हेरीफाय करायला लागतात. आता ही जी तुमची सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे ही तुम्हाला घरूनच करावी लागते. जर तुमच्या घरी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वगैरे असेल तर तुम्ही घरूनच ही प्रोसेस करू शकता. त्याच्यामध्ये ना सिम्पली तुम्हाला टिक मार्क करायचे असतात. म्हणजे तुम्हाला चेक करायचं असतं की हे तुम्हाला इकडे नेम दिलेलं असतं, ते नेम तुमचं बरोबर आहे का, काय स्पेलिंग मिस्टेक नाही आहेत ना, तर येस ते बरोबर आहे. तुमचं हे डॉक्युमेंट आहे हे तुमचं बरोबर आहे ना, येस बरोबर आहे. अशी तुम्हाला सगळे चेक मार्क्स करावे लागतात. म्हणजे जे तुमचे डॉक्युमेंट्स आणि जे तुम्ही डिटेल्स अपलोड केलेत हे सगळे तुमचे करेक्ट आहेत हे तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनमध्ये करावं लागतं. एकदा तुमचं सेल्फ व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं त्याच्यानंतर तुमची सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्हाला पे करावी लागते, जी असते तुमची 1000 रुपीज. 1000 रुपये तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी पे करावी लागते. एकदा तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी पे केली त्याच्यानंतर ज्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. म्हणजे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला रिपोर्ट करावं लागतं. रिपोर्ट करताना तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स वगैरे कॅरी करायला लागतात. आता काय काय तुम्हाला कॅरी करायचं आहे हे मी तुम्हाला एकदम सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेन, कारण की हा एक वेगळा टॉपिक आहे.
बट एक तुम्ही लक्षात घ्या की एकदम ती सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्ही पे केली त्याच्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये रिपोर्ट करावं लागतं. रिपोर्ट करताना सगळे डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला त्या कॉलेजमध्ये सबमिट करावे लागतात आणि त्या कॉलेजमध्ये तुम्हाला सिम्पली ॲडमिशन घ्यावं लागतं. सो ही तुम्हाला प्रोसेस करावी लागते जर तुमचं ऑटो फ्रीज झालं तर, म्हणजे जर तुम्हाला पहिल्याच प्रेफरन्सचं कॉलेज अलॉट झालं तर तुम्हाला ही प्रोसेस करावी लागते. तर त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच एकदम चांगली कॉलेजची लिस्ट बनवा, एकदम परफेक्ट तुम्ही प्रेफरन्स द्या कॉलेजच्या लिस्टला. जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल की ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं कोणते कोणते कॉलेजेस कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करतात, महाराष्ट्रामधले टॉप 20 कॉलेजेस कोणते आहेत, तुम्हाला रिजन वाईज कॉलेज लिस्ट पाहिजे असेल, तुमच्या रिजनमध्ये कुठले कुठले कॉलेजेस आहेत, तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सॲप बॉट यूज करू शकता. या व्हॉट्सॲप बॉटमध्ये इनिशियली तुम्हाला काय काय डिटेल्स फिलअप करावे लागतील, जसं की तुम्हाला हे व्हिडिओमध्ये दिसतंय. ह्याच्यानंतर तुम्हाला तिथे ऑप्शन दिसेल की तुम्हाला नक्की काय पाहिजे, की तुम्हाला महाराष्ट्राचे टॉप 20 कॉलेजेस पाहिजेत, की तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट पाहिजे, की तुम्हाला रिजन वाईज कॉलेजेस पाहिजे असतील मुंबईमधले पुण्यामधले, तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. ते तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सगळं दिसेल की तुमचे रिजन वाईज कोणते कॉलेजेस आहेत. सो जर तुम्हाला हे व्हॉट्सॲप बॉट यूज करायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता कंडिशन नंबर 2 आहे की जर तुम्हाला पहिला प्रेफरन्स सोडून इतर कुठल्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं तर तुम्हाला काय करावं लागेल. आता इतर कुठल्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं म्हणजे काय, आता बघा जो तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता त्याच्यामध्ये एक लिमिट असते की तुम्ही 300 कॉलेजची लिस्ट तुम्ही अपलोड करू शकता, म्हणजे तुम्ही 300 कॉलेजेस त्या लिस्टमध्ये अपलोड करू शकता. आता त्याच्यापैकी तुम्ही मिनिमम 100 कॉलेजेस तुम्ही त्या कॉलेज लिस्टमध्ये ॲड केले. आता 100 कॉलेजपैकी जर तुम्हाला 70 नंबरचं कॉलेज मिळालं तर तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात की ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की ते कॉलेज तुम्हाला नाही घ्यायचं आहे. ते कॉलेज ऑटो फ्रीज नाही होत. ऑटो फ्रीज कुठलं कॉलेज होतं की जर तुम्हाला पहिल्याच प्रेफरन्सचं म्हणजे पहिल्या नंबरला जे तुम्ही कॉलेज ठेवलं होतं ते कॉलेज जर तुम्हाला लागलं तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होतं. बट जर तुम्हाला पहिल्या प्रेफरन्स सोडून इतर कुठल्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं तर तेव्हा तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात की ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की ते कॉलेज तुम्हाला नाही घ्यायचं आहे. जर आपण कॅपराऊंडच्या भाषेमध्ये बोललो तर सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीज. सेल्फ फ्रीज म्हणजे काय की जे कॉलेज मला मिळालं आहे कॅपराऊंड 1मध्ये, ज्या कॉलेजमध्ये माझा नंबर लागला आहे त्याच कॉलेजमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं आहे, मला पुढच्या कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं नाही आहे, तर त्यावेळी तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता, म्हणजे तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. सेल्फ फ्रीज केल्यानंतर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागतं, जसं की मी तुम्हाला मगाशी बोललो, सगळे तुमचे डॉक्युमेंट्स आणि तुम्हाला सगळे डिटेल्स वगैरे स्वतःला व्हेरीफाय करायला लागतं. सगळी ही प्रोसेस ऑनलाईन असते, तुम्ही घरून सुद्धा ही प्रोसेस करू शकता. सेल्फ व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी पे करावी लागते 1000 रुपीज. सीट ॲक्सेप्टन्स फी पे केल्यानंतर तुम्हाला त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करावं लागतं, म्हणजे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं. हे कधी करावं लागतं जर तुम्ही सेल्फ फ्रीज केलं तर. अजून एक तुमच्याकडे ऑप्शन असतो जो असतो नॉट फ्रीजचा, म्हणजे जर तुम्हाला पहिला प्रेफरन्स सोडून इतर कुठल्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं तर तुमच्याकडे नॉट फ्रीजचा पण ऑप्शन असतो. नॉट फ्रीज म्हणजे काय की जे कॉलेज मला कॅपराऊंड 1मध्ये मिळाले ते कॉलेज मला पाहिजे, म्हणजे ते कॉलेज मला रिझर्व करून ठेवायचं आहे, बट तरीही मला कॅपराऊंड 2मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. म्हणजे मला हे बघायचं आहे की जे मला कॅपराऊंड 1मध्ये कॉलेज मिळालं आहे त्याच्यापेक्षा अजून चांगलं कॉलेज मला कॅपराऊंड 2मध्ये मिळू शकतं की नाही, त्यासाठी तुम्ही नॉट फ्रीजचं ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आता नॉट फ्रीजचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक सीट रिझर्वेशन फी पे करावी लागते 1000 रुपीज. मग दादा ही सीट रिझर्वेशन फी आम्हाला का पे करावी लागते, आम्ही तर नॉट फ्रीजचं ऑप्शन सिलेक्ट करतोय, म्हणजे आम्ही कॅपराऊंड 2मध्ये पार्टिसिपेट करतोय, मग आम्हाला ही सीट रिझर्वेशन फी का पे करावी लागते. तर बघा सीट रिझर्वेशन फी का पे करावी लागते, कारण तुमची सीट रिझर्व करून ठेवण्यासाठी. म्हणजे इन केस तुम्ही कॅपराऊंड 2मध्ये गेलात, कॅपराऊंड 2मध्ये आणि कॅपराऊंड 3मध्ये जर तुम्हाला कुठलंही कॉलेज मिळालं नाही तर तुम्ही परत येऊन कॅपराऊंड 1चं कॉलेज घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला ही सीट रिझर्वेशन फी भरावी लागते, जी असते 1000 रुपीज. ही तुम्हाला एकदाच फी भरावी लागते, म्हणजे जर तुम्ही आत्ता ही फी पे केली तर तुम्हाला पुढे परत ही फी नाही पे करावी लागत. एकदा तुम्ही सीट रिझर्वेशन फी पे केली त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करावं लागत नाही, तुम्हाला डायरेक्टली कॅपराऊंड 2मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. तर ही झाली आपली कंडिशन नंबर 2. कंडिशन नंबर 2 तुम्हाला सगळ्यांना समजलेलं असेल. तर आता आपण बघूया कंडिशन नंबर 3. कंडिशन नंबर 3 आहे की जर तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये कुठलंही कॉलेज मिळालं नाही तर तुम्हाला काय करावं लागतं. सो जर तुम्हाला कुठलंही कॉलेज मिळालं नाही कॅपराऊंड 1मध्ये तर तुम्ही डायरेक्टली कॅपराऊंड 2मध्ये पार्टिसिपेट करू शकता. तुम्ही पुढच्या कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी एलिजिबल असता. आता बरीच मुलं बोलतील की दादा मग आम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन, सीट ॲक्सेप्टन्स फी वगैरे पे नाही का करावी लागत, तर नाही, कारण की तुम्हाला कुठलंही कॉलेज नाही मिळालं तर त्यामुळे तुम्हाला कुठलेही सेल्फ व्हेरिफिकेशन किंवा सीट ॲक्सेप्टन्स फी पे करावी लागत नाही. तर हे झाले आपले रूल नंबर 1. आता रूल नंबर 2 आहे कॅपराऊंड 2च्या बद्दल. आता आपण बघणार आहोत कॅपराऊंड 2मध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर तुम्ही परत कॅपराऊंड 1चा कॉलेज घेऊ शकता का, की तुम्ही कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करू शकता का, तर हे आपण ह्याचे रूल नंबर 2मध्ये बघणार आहोत. तर आपल्याकडे 3 कंडिशन आहेत. कंडिशन नंबर 1 आहे की जर तुम्हाला पहिल्यांदाच कॉलेज मिळालं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. कंडिशन नंबर 2 आहे की जर तुम्हाला बेटरमेंट मिळाली असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. आणि कंडिशन नंबर 3 आहे की जर तुम्हाला कॉलेजेस मिळाले नाही कॅपराऊंड 2मध्ये तर तुम्हाला काय करावं लागेल. तर सगळ्यात पहिले आपण पहिली कंडिशन बघूया की जर तुम्हाला पहिल्यांदाच कॉलेज मिळालं तर तुम्हाला काय करायचं आहे. आता पहिल्यांदाच कॉलेज मिळालं म्हणजे काय
म्हणजे जर तुम्ही कॅपराऊंड 1मध्ये पार्टिसिपेट केलं असेल पण कॅपराऊंड 1मध्ये तुम्हाला कुठलंही कॉलेज मिळालं नाही, तर त्यामुळे तुम्ही कॅपराऊंड 2मध्ये पार्टिसिपेट केलं आणि कॅपराऊंड 2मध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं, तुम्हाला कॅपराऊंड 2मध्ये एखाद्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला, तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी काय करावं लागेल आणि जर तुम्हाला कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. तर तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात. जर तुम्हाला पहिल्यांदा कॉलेज मिळालं असेल तर तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात की ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे, ज्याला आपण बोलतो सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीज. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं, सेल्फ फ्रीज म्हणजे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर सेल्फ फ्रीज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागतं. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, सेल्फ व्हेरीफाय सगळे करावं लागतात, तुमचे स्वतःचे डिटेल्स सगळे व्हेरीफाय करावे लागतात. सेल्फ व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी पे करावी लागते, कारण की आधीच्या कॅपराऊंडमध्ये तुम्हाला कुठलंही कॉलेज मिळालं नव्हतं, तर त्यावेळी तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी वगैरे पे केली नव्हती. तर त्यामुळे आत्ता तुम्हाला कॉलेज मिळालं आहे, तर त्यासाठी तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी पे करावी लागेल. सीट ॲक्सेप्टन्स फी पे केल्यानंतर तुम्ही त्या कॉलेजमध्ये रिपोर्ट करून त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. हे कधी करावं लागतं, जर तुम्ही सेल्फ फ्रीज केलं तर. आणि जर तुम्ही नॉट फ्रीज सिलेक्ट केलं, नॉट फ्रीज सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही पुढच्या कॅपराऊंडसाठी एलिजिबल असता, तर त्यासाठी तुम्हाला सीट रिझर्वेशन फी पे करावी लागते, कारण की तुम्ही आधीच्या कॅपराऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज नव्हतं मिळालं, तर त्यामुळे तुम्ही कुठलीही सीट रिझर्वेशन फी किंवा सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्ही पे नव्हती केलीत, तर त्यामुळे आत्ता तुम्हाला सीट रिझर्वेशन फी पे करावी लागते, जी असते ₹1000. सीट रिझर्वेशन फी पे केल्यानंतर तुम्ही पुढच्या कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. तर हे होतं कंडिशन नंबर 1 की जर तुम्हाला पहिल्यांदाच कॉलेज मिळालं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं. आता आपण बघूया कंडिशन नंबर 2. कंडिशन नंबर 2 आहे की जर तुम्हाला बेटरमेंट मिळालं तर तुम्हाला काय करावं लागेल. आता बेटरमेंट मिळालं म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये एखादं कॉलेज मिळालं होतं आणि कॅपराऊंड 2मध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं. कॅपराऊंड 1मध्ये तुम्ही नॉट फ्रीज सिलेक्ट केलं आणि तुम्ही कॅपराऊंड 2मध्ये पार्टिसिपेट केलं आणि कॅपराऊंड 2मध्ये तुम्हाला अजून एक वेगळं कॉलेज मिळालं, कॅपराऊंड 1च्या पेक्षा एक बेटर कॉलेज मिळालं, तर तेव्हा आपण बोलतो की तुमची बेटरमेंट झाली. म्हणजे तुम्हाला कॅपराऊंड 1च्या कॉलेजच्या पेक्षा कॅपराऊंड 2मध्ये एक अजून चांगलं कॉलेज मिळालं, तर तेव्हा आपण बोलतो की तुमची बेटरमेंट झाली, तुम्हाला बेटरमेंट कॉलेज मिळालं. आता जर तुम्हाला चांगलं कॉलेज म्हणजे तुमचे बेटरमेंट झालं तर तुम्हाला काय करावं लागेल, तर तुमच्याकडे परत 2 ऑप्शन असतात की ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की ते कॉलेज तुम्हाला नाही घ्यायचं आहे. जर तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं असेल तर तुम्हाला सेल्फ फ्रीज करावं लागेल. जर ते कॉलेज तुम्हाला नसेल घ्यायचं तर तुम्हाला नॉट फ्रीज करावं लागेल. आता जर तुम्ही ह्याकडे सेल्फ फ्रीज सिलेक्ट केलं तर त्या तिकडे तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस करावी लागेल. सेल्फ व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्ही त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जाऊन जे पण तुम्हाला कॉलेज कॅपराऊंड 2मध्ये मिळालं आहे तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तुम्हाला परत सीट ॲक्सेप्टन्स फी पे करावी लागणार नाही, कारण की तुम्ही कॅपराऊंड 1च्या वेळेस तुम्ही पे केली होती ₹1000, तर त्यामुळे आत्ता परत तुम्हाला ते ₹1000 भरावे लागणार नाहीत. तर तुम्हाला डायरेक्टली सेल्फ व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता जर तुम्हाला ते कॉलेज नको असेल, तुम्हाला जर पुढच्या कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट करत असेल तर तुम्ही नॉट फ्रीजचं ऑप्शन सिलेक्ट करू शकता. नॉट फ्रीज केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करू शकता. या इकडे पण तुम्हाला सीट रिझर्वेशन फी नाही पे करावी लागणार, कारण की तुम्ही आधीच्या कॅपराऊंडमध्ये पण ही तुम्ही सीट रिझर्वेशन फी पे केली होती, तर त्यामुळे परत तुम्हाला ही सीट रिझर्वेशन फी पे नाही करावी लागणार. तुम्ही डायरेक्टली कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता बरीच मुलं बोलतील, दादा मला कॅपराऊंड 2मध्ये कॉलेज मिळालं, बट मला परत कॅपराऊंड 1चा कॉलेज घ्यायचं असेल तर ते मला घेता येईल का, तर नाही. तुम्ही परत कॅपराऊंड 1चा कॉलेज नाही घेऊ शकत. जर तुम्हाला कॅपराऊंड 2मध्ये कॉलेज मिळालं तर तुम्ही परत कॅपराऊंड 1चा कॉलेज घेऊ नाही शकत. जर तुम्हाला कॅपराऊंड 2मध्ये कॉलेज नसतं मिळालं तर तुम्ही कॅपराऊंड 1चा कॉलेज घेऊ शकला असतात, बट जर तुम्हाला कॅपराऊंड 2मध्ये कॉलेज मिळालं तर तुम्ही परत मागच्या कॅपराऊंडचा कॉलेज नाही घेऊ शकत. तर ही होती आपली कंडिशन नंबर 2. आय होप ही सगळी तुम्हाला समजलेली असेल. आता कंडिशन नंबर 3 आहे की जर तुम्हाला कॅपराऊंड 2मध्ये कुठलंही कॉलेज मिळालं नाही तर तुम्हाला काय करावं लागेल. तर त्यावेळी तुमच्याकडे 2 टाईप्स असतात की जर तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये कॉलेज मिळालं होतं त्यावेळी तुम्ही बेटरमेंट ऑप्शन सिलेक्ट केलात, त्यावेळी तुम्ही सीट रिझर्वेशन फी पे केली होती आणि तुम्ही कॅपराऊंड 2मध्ये पार्टिसिपेट केलं आणि कॅपराऊंड 2मध्ये तुम्हाला अनफॉर्च्युनेटली कुठलंही कॉलेज मिळालं नाही, तर त्यावेळी तुम्ही परत जाऊन कॅपराऊंड 1चा कॉलेज घेऊ शकता किंवा तुम्ही कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करू शकता. तर हे तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात की जर तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये कॉलेज मिळालं असेल, तुम्हाला कॅपराऊंड 2मध्ये कॉलेज नाही मिळालं, तर तुम्ही एकतर कॅपराऊंड 1चं कॉलेज घेऊ शकता किंवा तुम्ही परत कॅपराऊंड 3मध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता जर तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये आणि कॅपराऊंड 2मध्ये कुठलंही कॉलेज मिळालं नाही तर तुम्ही डायरेक्टली कॅपराऊंड 3मध्ये सुद्धा पार्टिसिपेट करू शकता. तर ही होती आपली कंडिशन नंबर 3. आय होप ही तुम्हाला कंडिशन समजलेली असेल. तर हे ओव्हरऑल होतं आपला रूल नंबर 2. रूल नंबर 2मध्ये आपण पूर्ण कॅपराऊंड 2च्या बद्दल बघितलं. तर आता आपण बघूया रूल नंबर 3. रूल नंबर 3मध्ये आपण ओव्हरऑल कॅपराऊंड 3च्या बद्दल बोलणार आहोत. म्हणजे जर तुम्हाला कॅपराऊंड 3मध्ये कॉलेज मिळालं तर तुम्ही मागच्या कॅपराऊंडचा कॉलेज घेऊ शकता का. जर तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये कॉलेज मिळालं असेल, कॅपराऊंड 2मध्ये कॉलेज नसेल मिळालं आणि कॅपराऊंड 3मध्ये पण कॉलेज नाही मिळालं तर तुम्ही परत कॅपराऊंड 1चं कॉलेज घेऊ शकता का. तर हे आपण ह्या रूल्समध्ये डिस्कस करणार आहोत.
तर ह्या इकडे पण आपल्याकडे 3 कंडिशन्स आहेत. कंडिशन नंबर 1 आहे की जर तुम्हाला पहिल्यांदाच कॉलेज मिळालं तर तुम्हाला काय करावं लागेल. कंडिशन नंबर 2 आहे की जर तुम्हाला बेटरमेंट मिळालं तर तुम्हाला काय करावं लागेल. आणि कंडिशन नंबर 3 आहे की जर तुम्हाला कॉलेजच मिळालं नाही तर तुम्हाला काय करावं लागेल. तर आपण सगळ्यात पहिल्या कंडिशनबद्दल बोलूया की जर तुम्हाला पहिल्यांदा कॉलेज मिळालं तर तुम्हाला काय करायचं आहे. जसं मी तुम्हाला मागाशी बोललो, पहिल्यांदाच कॉलेज मिळालं म्हणजे काय की जर तुम्हाला आधीच्या कॅपराऊंडमध्ये म्हणजेच कॅपराऊंड 1 मध्ये आणि कॅपराऊंड 2 मध्ये कुठलंही कॉलेज मिळालं नव्हतं आणि तुम्ही कॅपराऊंड 3 मध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलात आणि कॅपराऊंड 3 मध्ये तुम्हाला पहिल्यांदा कॉलेज मिळालं म्हणजे कॅपराऊंड 3 मध्ये तुम्हाला कॉलेज अलॉट झालंय, कुठलं तरी प्रेफरन्स तुम्हाला कॉलेज मिळालंय, तर तुम्हाला काय करायचं आहे. तर त्यावेळी तुम्हाला डायरेक्टली त्या तिकडे सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे. या इकडे तुमच्याकडे 2 ऑप्शन नसतील की ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की ते कॉलेज तुम्हाला नाही घ्यायचं आहे. कारण की कॅपराऊंड 3 हा तुमचा शेवटचा कॅपराऊंड असतो. ह्याच्यानंतर कुठलीही कॅपराऊंडची प्रोसेस होत नाही. तो हा कॅपराऊंड 3 हा शेवटचा कॅपराऊंड असतो. तर त्यामुळे जर तुम्हाला कॅपराऊंड 3 मध्ये कुठलंही कॉलेज मिळालं तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. तर त्यासाठी तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागतं. सेल्फ व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी पे करावी लागते. कारण की आधीच्या 2 कॅपराऊंडमध्ये तुम्हाला कुठलेही कॉलेज अलॉट झालं नव्हतं, तर त्यावेळी तुम्ही कुठलीही सीट ॲक्सेप्टन्स फी 1000 रुपीज पे केली नव्हती. तर त्यामुळे तुम्हाला कॅपराऊंड 3 मध्ये कॉलेज मिळालं आहे आणि कॅपराऊंड 3 मध्ये तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी पे करावी लागेल. सीट ॲक्सेप्टन्स फी पे केल्यानंतर तुम्हाला त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करायचा आहे. ज्या पण कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला तिकडे ॲडमिशन घ्यायचं आहे. तर ही होती आपली कंडिशन नंबर 1 की जर तुम्हाला पहिल्यांदाच कॉलेज मिळालं तर तुम्हाला काय करायचं आहे. आता कंडिशन नंबर 2 आहे की जर तुमची बेटरमेंट झाली. बेटरमेंट झाली म्हणजे काय की जर तुम्हाला आधीच्या कुठल्याही कॅपराऊंडमध्ये नंबर लागला असेल आणि कॅपराऊंड 3 मध्ये पण तुम्हाला कॉलेज मिळालं तर तुमची बेटरमेंट होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाला कॅपराऊंड 1 मध्ये कॉलेज मिळालं, त्याला कॅपराऊंड 2 मध्ये कॉलेज नाही मिळालं आणि कॅपराऊंड 3 मध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं आणि कॅपराऊंड 3 मध्ये त्याला एक वेगळं कॉलेज मिळालं, तर त्याला काय करावं लागेल. अजून एक एक्झाम्पल देतो की जर एखाद्या मुलाला कॅपराऊंड 1 मध्ये पण कॉलेज मिळालं असेल, कॅपराऊंड 2 मध्ये पण कॉलेज मिळालं असेल आणि त्याला कॅपराऊंड 3 मध्ये पण कॉलेज मिळालं असेल म्हणजे त्याची बेटरमेंट झाली असेल, तर त्याला काय करावं लागेल. तर त्यावेळी तुम्हाला डायरेक्टली जे पण कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. तुमच्याकडे 2 ऑप्शन नसतील की तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे, हे तुमच्याकडे ऑप्शन नसतील. कारण की जसं मी मगाशीच बोललो, कॅपराऊंड 3 हा शेवटचा कॅपराऊंड असतो. त्याच्यानंतर कुठलाही कॅपराऊंड कंडक्ट होत नाही. स्पॉट राऊंड वगैरे हे आउट ऑफ कॅपराऊंड असतं, हे कॅपराऊंडमध्ये नाही आहे. तर हा कॅपराऊंड 3 हा शेवटचा कॅपराऊंड असल्यामुळे जे पण तुम्हाला कॅपराऊंड 3 मध्ये कॉलेज मिळेल तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. त्या तिकडे तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागेल. सेल्फ व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला कुठलीही सीट ॲक्सेप्टन्स फी पे करावी लागणार नाही. कारण की तुम्ही आधीच्या कॅपराऊंडमध्ये सीट ॲक्सेप्टन्स फी पे केली होती, तर त्यामुळे परत तुम्हाला 1000 रुपये पे नाही करावे लागणार. जे पण तुम्हाला कॉलेज मिळाले त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे, तुम्हाला तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे. तर हे तुम्हाला करावं लागतं जर तुमची बेटरमेंट झाली असेल तर. म्हणजे तुम्हाला आधीच्या पण कॅपराऊंडमध्ये नंबर लागला आहे आणि कॅपराऊंड 3 मध्ये पण तुम्हाला कॉलेज मिळाले, तर त्यावेळेस कॅपराऊंड 3 मध्ये जे पण तुम्हाला कॉलेज मिळेल त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. आता ह्या इकडे ना बऱ्याच मुलांचे प्रश्न असतात की दादा मला कॅपराऊंड 1 मध्ये कॉलेज मिळालं होतं, मला कॅपराऊंड 2 मध्ये कॉलेज नाही मिळालं आणि कॅपराऊंड 3 मध्ये पण मला कॉलेज मिळालं, बट मला कॅपराऊंड 3चं कॉलेज नको असेल तर मी कॅपराऊंड 1चं कॉलेज घेऊ शकतो का. तर नाही. बऱ्याच मुलांचा हा पण प्रश्न असतो, दादा मला कॅपराऊंड 1 मध्ये कॉलेज मिळालं आहे, कॅपराऊंड 2 मध्ये पण कॉलेज मिळालं आहे आणि कॅपराऊंड 3 मध्ये पण कॉलेज मिळालं आहे, बट मला कॅपराऊंड 2चं कॉलेज घ्यायचं असेल तर मी घेऊ शकतो का. तर नाही. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं की जर तुम्हाला एखाद्या कुठल्याही कॅपराऊंडमध्ये कॉलेज मिळालं, म्हणजे जर तुम्हाला कॅपराऊंड 3 मध्ये कॉलेज मिळालं तर तुम्ही परत मागच्या कॅपराऊंडचं कॉलेज नाही घेऊ शकत. सो त्याच्यामुळे तुम्हाला कॉलेजची लिस्ट एकदम प्रॉपर बनवावी लागते. सो हा डाऊट तुम्हाला क्लिअर झालेला असेल. आता कंडिशन नंबर 3 आहे की जर तुम्हाला कॅपराऊंड 3 मध्ये कुठलंही कॉलेज मिळालं नाही तर तुम्हाला काय करावं लागेल. ह्याच्यामध्ये पण 2 टाईप्स आहेत. टाईप नंबर 1 आहे की जर तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये, कॅपराऊंड 2 मध्ये आणि कॅपराऊंड 3 मध्ये कुठलंही कॉलेज नाही मिळालं तर तुम्ही पुढे जाऊन स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. स्पॉट राऊंड हे कॅपराऊंडमध्ये नसतं, हे इंडिव्हिज्युअली कॉलेजवाले कंडक्ट करत असतात, तर त्यामुळे तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता जर तुम्हाला कुठल्याही कॅपराऊंडमध्ये नंबर नाही लागला तर. आता जर तुम्हाला एखाद्या कॅपराऊंडमध्ये नंबर लागला असेल, आता फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाला कॅपराऊंड 1 मध्ये नंबर लागला आहे, कॅपराऊंड 2 मध्ये त्याला नंबर नाही लागला आणि कॅपराऊंड 3 मध्ये पण त्याला कॉलेजमध्ये नंबर नाही लागला, तर परत तो मुलगा कॅपराऊंड 1चं कॉलेज घेऊ शकेल. म्हणजे कॅपराऊंड 1ची सीट रिझर्व राहील जर त्याने रिझर्वेशन फी पे केली असेल तर. तुमची एक सीट रिझर्वेशन फी तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये पे करावी लागली होती, जी असते तुमची 1000 रुपीज. तर ती जर तुम्ही फी पे केली असेल तर तुम्ही कॅपराऊंड 1चं कॉलेज परत घेऊ शकता. हे बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होतं की दादा मला कॅपराऊंड 2 मध्ये कॉलेज नाही मिळालं, कॅपराऊंड 3 मध्ये पण कॉलेज नाही मिळालं, तर मी परत कॅपराऊंड 1चं कॉलेज घेऊ शकतो का. तर हो, तुम्ही परत कॅपराऊंड 1चं कॉलेज घेऊ शकता. परत काही मुलांचा असा पण डाऊट असतो की दादा मला कॅपराऊंड 1 मध्ये कॉलेज मिळालं, कॅपराऊंड 2 मध्ये पण मला कॉलेज मिळालं आणि कॅपराऊंड 3 मध्ये मला कॉलेज नाही मिळालं,
तर मी परत कॅप्रॉन 2चं कॉलेज घेऊ शकतो का? तर हो, त्यावेळेस तुम्ही कॅप्रॉन 2चं कॉलेज घेऊ शकता. अजून बऱ्याच मुलांचा हा पण डाऊट असतो, दादा मला कॅप्रॉन 1मध्ये कॉलेज मिळालं, कॅप्रॉन 2मध्ये पण कॉलेज मिळालं, पण मला कॅप्रॉन 3मध्ये कॉलेज नाही मिळालं, मग मी परत कॅप्रॉन 1चं कॉलेज घेऊ शकतो का? तर नाही, या केसमध्ये तुम्ही कॅप्रॉन 1चं कॉलेज नाही घेऊ शकत. तुम्ही कॅप्रॉन 2चं कॉलेज घेऊ शकता, पण तुम्ही कॅप्रॉन 1चं कॉलेज नाही घेऊ शकत. तर हे तुम्हाला समजलेलं असेल. जे पण तुमचे डाऊट्स आहेत हे तुमचे क्लिअर झालेले असतील. बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होतं या कॅप्रॉनच्या रूल्सच्या बद्दल. तर हे सगळे रूल्स मी ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले. खूप लवकर मी ही व्हिडिओ बनवली आहे, कारण की हे सगळे रूल्स तुम्हाला आत्तापासूनच माहिती असणं गरजेचं आहे. मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये हे तुम्हाला रूल्स सांगितले होते, बट एकदम बेसिक सांगितलं होतं. तर ह्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेल मी प्रोसेस कव्हर केलेली आहे. सो गाइस, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, कारण की येणाऱ्या दिवसांमध्ये अशीच मी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. पूर्ण मी तुम्हाला कॅप्रॉनच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला मदत करणार आहे, प्लस मी तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये पण तुम्हाला मदत करणार आहे. सो त्यासाठी माझ्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर मला पर्सनली कनेक्ट करायचं असेल तर तुम्हाला इंस्टाग्रामवर पण कनेक्ट होऊ शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि जर तुम्हाला हे कॉलेज डॉटचा व्हॉट्सअप बॉट यूज करायचं असेल तर त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.